कोणाच्याही बोलण्याने खचून जाऊ नका, तर देवाचा न्याय आणि त्याचे सामर्थ्य समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करा. काय अशा प्रयत्नांचे कष्ट आपण घेतो काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनामध्ये आपण इयोबाचा आणखी एक मित्र बिल्दद त्याच्याशी संवाद साधताना दिसतो. काय बिल्ददने इयोबावर आणखी आरोप ठेवले किंवा त्याने इयोबाला पूरक असा सल्ला दिला? बिल्ददच्या बोलण्याचा इयोबावर काय परिणाम झाला? त्याच्या बोलण्यामुळे इयोबास सांत्वन प्राप्त झाले काय? इत्यादी गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इयोबाचे पुस्तक ह्याच्या 8व्या अध्यायाला आज आम्ही सुरुवात करणार आहोत. आपण पाहिले की इयोब फार त्रासलेला होता. त्याला आपले जीवन नकोसे झाले होते आणि कोणताही विसावा किंवा शांती त्याच्या जीवाला मिळत नव्हती. त्याच्या पत्नीने देखील त्याचे दुःख समजून घेतले नव्हते आणि त्याला समजून घेण्याऐवजी त्याचे मित्र त्याच्यावर पाप केल्याचा आरोप करीत होते. आता त्याचा दुसरा मित्र बिल्दद त्याच्यावर टीकेची झोड उठवणार होता. 8व्या अध्यायामध्ये आम्हाला बिल्ददचा पहिला युक्तिवाद वाचायला मिळतो. बिल्ददला आपण सनातनी म्हणू शकतो. तो भूतकाळावर विसंबून राहणारा माणूस होता. तो इयोबाला या 8व्या अध्यायातील 8व्या वचनात काय म्हणतो पहा. 8वा अध्याय 8वे वचन. मागल्या पिढीच्या लोकास विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लाविला त्याकडे लक्ष दे. बिल्दद पुरातन मतवादी होता. माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली असे जे म्हणतात ते खरे तर सुधारलेल्या मताचे नाहीत, ते जुन्या सनातनी मताचे आहेत. परंतु अनेक लोकांना ही गोष्ट समजत नाही. हे उत्क्रांतीवादी भूतकाळावर विसंबून राहतात आणि ज्या गोष्टी ते सिद्ध करू शकत नाहीत त्या गोष्टी गृहीत धरतात. म्हणजे जे अस्तित्वात नाही, ज्याचा काही पुरावा नाही, ते आहे असे ते मानतात. या विश्वाच्या निर्मितीची 2 स्पष्टीकरणे देता येतात. एक पवित्र शास्त्रात दिलेले निर्मितीचे वर्णन आणि दुसरे गृहीत. उत्क्रांतीवाद गृहितांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, उत्क्रांतीवादी एखादा सापळा शोधून काढतो. तो कोणत्या काळातला आहे ते ठरविण्याचा प्रयत्न करतो आणि तो एका विशिष्ट काळातला आहे असे गृहीत धरून त्याची त्या काळातल्या गोष्टींसोबत वर्गवारी करतो आणि शेवटी त्याचा संबंध मानवाच्या विकासाशी जोडतो. परंतु यातील खरे सत्य कोणाला माहीत असेल? इयोबाचे पुस्तक हा प्रश्न उपस्थित करीत आहे. इयोबाचे पुस्तक 38वा अध्याय आणि 4थ्या वचनात परमेश्वर इयोबाला विचारतो, जेव्हा मी पृथ्वीचे पाय घातले तेव्हा तू कुठे होतास? तू बुद्धिमान असलास तर हे प्रगट कर. बिल्दद या युक्तिवादात एक पालुपद सतत वापरतो. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा असे असायचे किंवा तसे होते वगैरे. त्याला जुन्या म्हणी आणि ओव्या, धार्मिक वाक्ये चांगली माहीत होती. परंतु तो या व्यतिरिक्त इयोबाला काहीच नवीन देऊ शकत नाही. अलिफजपेक्षा बिल्ददचे वागणे अधिक धुसमुसळेपणाचे आहे. तो इयोबावर शाब्दिक वार करून त्याला पुष्कळ जखमी करतो. त्याची इयोबाला काही एक मदत होत नाही. हा असला निर्दयी माणूस इयोबाचा मित्र होता. आता 8व्या अध्यायाची पहिली 2 वचने वाचूया. मग बिल्दद शुही म्हणाला, तू असल्या गोष्टी कोठवर बोलत राहशील? सोसाट्याच्या वाऱ्यासारखे तुझे तोंड कोठवर चालणार? देव निर्णय विपरीत करील काय? जो सर्वसमर्थ तो न्यायता विपरीत करील काय? श्रोत्यानो, मला वाटतं की इयोबाच्या मित्रांनी टीका करणे चांगले साधले. प्रत्येक जण त्याच्यावर टीकेचा भडीमार करीत आहे. त्यांना वाटतं की अशी टीका केल्याशिवाय इयोब सुधारणार नाही, त्यांची बडबड बंद होणार नाही आणि त्याचे जे काही गुप्त पाप आहे ते उघडकीस येणार नाही. आता बिल्ददकडेच पाहना. त्याने जणू काही
योबाच्या हृदयात खंजीर खुपसला आहे आणि तो थोडासा वाकडा करून तो योबाला म्हणतो, योबा, तुझे बोलणे सोसाट्याच्या वाऱ्यासारखे आहे, नुसताच धुसमुसळेपणा आणि आरडाओरडा आहे. तू खरोखर नुसता तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस आहे. असं वाटतं की ही बौद्धिक प्रतिस्पर्धा रंगात येऊ लागली आहे. योबाचे शोकाने, क्रोधाने, गाऱ्हाणे करून झाल्यावर त्याचा मित्र बिल्दद त्याच्यावर लगेच तुटून पडतो. 3 वचनातील वाक्यातला मतितार्थ असा आहे, योबा, तुला तुझ्या करणीप्रमाणेच फळ मिळाले आहे. तू स्वतःचा बचाव करू पाहत आहेस, पण याचा अर्थ असा होतो की तुझ्या जीवनात एक गंभीर पाप दडले आहे आणि त्यामुळे तुझ्या लायकीनुसार तुझ्या पदरात दुःखाचे माप पडत आहे. तू जसे केलेस तसेच आता भोग. बिल्ददचे हे शब्द फार जिव्हारी लागणारे होते. मला असल्या लोकांचा फार राग येतो. हे लोक स्वतःला फार धार्मिक समजतात आणि त्यांना वाटतं की देवाचे मार्ग फक्त त्यांनाच माहीत आहेत. कोणी जर दुःख भोगत असेल तर त्याचे कारण त्यांच्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. आणि हे लोक अगदी मरायला टेकलेल्या माणसालाही उपदेशाचे कडवट डोस पाजतात. त्यांना वाटतं की असे केल्याने हा मरायला टेकलेला माणूस तरतरीत होईल. बिल्दद पुढच्या वचनात काय म्हणतो पहा, 8 अध्याय आणि 4 वचन. तुझ्या मुलांनी त्याच्या विरुद्ध पाप केले, म्हणून त्याने त्यास त्यांच्या अपराधांचे फळ भोगाव्यास लाविले आहे. बिल्दद या ठिकाणी फार कठोरपणे बोलत आहे. योबाची मुले मरण पावली कारण ती पापी होती असे त्याला या वाक्यातून सुचवायचे आहे. मला नाही वाटत की यापेक्षा आणखी दुःख देणारी वाक्ये कोणी बोलू शकेल. हा तर आरोप करण्याचा कहरच झाला. माणूस एक वेळेस स्वतःवरचे आरोप सहन करू शकेल, पण आपल्या प्रियजनांवरचे आरोप त्याला सहन करणे सोपे नाही. त्यातल्या त्यात योबासारख्या देवभिरू सरळतेने चालणाऱ्या माणसासाठी हा आरोप तर खूपच टोकाचा होता. आपणाला आठवतच असेल की जेव्हा योबाची मुले व मुली मेजवान्या करून आनंद करीत, त्यानंतर योब त्यांच्या नावाने जिवंत देवाला अर्पणे वाहत असे. श्रोत्यांनो, योबाच्या मुलांविषयी असे बोलण्याचा बिल्ददला काही हक्क नव्हता. तुमच्याही जीवनात कदाचित असे बिल्दद आले असतील, किंवा न जाणो तुम्ही स्वतः अशा बिल्ददसारखे वागत असाल. आम्ही कोणाचा न्याय करावा हे परमेश्वराला मान्य नाही. देवाच्या न्यायासनावर बसण्याचे धाडस मर्त्य मानवाने करू नये, कारण देवाचे वचन आम्हाला सांगते की ज्या मापाने आपण कोणाला भरून देतो त्याच मापाने तेही हलवून शिगोशिग भरलेल्या मापाने आम्हाला भरून देण्यात येते. म्हणून आपण कोणाविषयी काय बोलतो व कोणाचा कसा न्याय ठरवतो याविषयी काळजी घ्यायला हवी. पवित्र शास्त्र आम्हाला पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायला शिकवते. बिल्ददप्रमाणे टीका करणे सोपे आहे, पण त्यातून ती टीका करणारा किती ढोंगी व उथळ आहे ते दिसून येते. आम्हाला माहीतच आहे की योबाच्या मुलांचा मृत्यू त्यांच्या पापांमुळे झाला नव्हता. आता पुढची वचने वाचूया, 5 व 6 वचने. जर तू देवाचा धावा केला, सर्वसमर्थाची करुणा भाकेली, तू शुद्ध व सरळ असलास तर खात्रीने तू तुझ्या हितास जागेल. तुझा निर्दोष निवास यथापूर्वक करील. या वाक्यातून बिल्दद योबाला म्हणत आहे की योबा, तू जर अगदी धुतल्या तांदळासारखा असतास, तुझ्यात काहीच पाप नसते, तर देवाने तुझी प्रार्थना ऐकली असते व तुला उत्तर दिले असते. तुझी अशी दैन्यावस्था आहे म्हणजे तू काहीतरी पाप केलेले आहेस. पुढच्या वचनामध्ये म्हणजे 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला दिसणारच आहे की परमेश्वर योबाची सर्व हानी दुपटीने भरून देणार होता. बिल्ददने 8व्या वचनात आपले पालुपद उच्चारले. त्याला वाटले की सर्व काही ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच होते व व्हायला पाहिजे, आणि पूर्वीच्या म्हणीनुसार तो काही नियम लावून देणार आहे. 8वा अध्याय आणि 9वं वचन पहा. आपण तर कालचे, आपणाला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत. श्रोत्यानो, आम्ही केवळ कालचे आहोत व काही जाणत नाही हे विधान सत्य आहे, पण मला नाही वाटत की बिल्दद स्वतःला अज्ञानी समजतो. उलट तो म्हणतो आहे की योबाला काही माहीत नाही. पण हे वाक्य तर बिल्ददच्याच बाबतीत खरे होते. हे वाक्य उत्क्रांतीवाद्यांच्या बाबतीत खरे आहे, ते तुमच्या व माझ्या बाबतीत खरे आहे. एकीकडे आपण म्हणतो की आपण काही जाणत नाही, तर दुसरीकडे आपण स्वतःला अज्ञानी समजत नाही. खरी गोष्ट ही आहे श्रोत्यानो की आपण अज्ञानी आहोत. खरे तर देवाच्या या अफाट विश्वात मानव अगदी कसपटा समान आहे. तो तर आता या विश्वात आला आहे.
आणि आपल्याला सर्व गुढे व गुपिते देवाने सांगावीत अशी देवाला आमची पात्रता वाटली नाही. त्याने मानवाच्या निर्मितीपूर्वी काय केले हे त्याने आम्हाला सांगण्याची गरज त्याला वाटली नाही. तो पुढच्या भविष्यात काय करणार आहे ते मात्र मला जाणून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये माझे अस्तित्व असावे असे मला वाटते. बिल्दद पुढे 10व्या वचनात योबाला काय म्हणतो पहा, ते तुला शिकविणार व सांगणार नाहीत काय? ते आपले हृदगत तुला कळविणार नाहीत काय? श्रोत्यानो, भूतकाळ आम्हाला शिकवेल असे बिल्ददचे म्हणणे आहे. मला वाटते की बिल्दद या ठिकाणी मोठी गफलत करीत आहे, कारण असे म्हणतात की मानवी इतिहास म्हणजे घटनांची पुनरावृत्ती आहे, आणि असेही म्हणतात की इतिहासामुळे माणूस पूर्वीच्या चुका टाळू शकतो. या दोन्ही गोष्टी मला मान्य आहेत, पण माणसाचा स्वभाव असा आहे की तो इतिहास, भूतकाळ माहीत असताना कधीकधी पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती करतो किंवा काही नव्या चुका करून बसतो. आणि जीवन इतके गुंतागुंतीचे आहे की पूर्वीच्या अनुभवावरून मानवाला योग्य, अचूक व यश देणारे पाऊल टाकता येईलच याची खात्री देता येत नाही. बिल्ददचे म्हणणे आहे की भूतकाळ आपल्याला शिकवेल. श्रोत्यानो, आमच्यासाठी भूतकाळ नाही तर सर्व काळ महत्वाचा आहे. सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आम्ही फक्त देवाच्या वचनातून शिकू शकतो. यापुढे बिल्दद 11 आणि 12 वचनात अधिक प्रामाणिक व परखड असा बनतो. 11 आणि 12 वचने सांगतात, लव्हाळा चिखला वाचून वाढतो काय? लव्हाळा पाण्या वाचून उगवतो काय? तो हिरवाचार असून कापलाही नाही तरी तो इतर सर्व प्रकारच्या हिरवळीच्या अगोदर सुकून जातो. बिल्ददचे हे शहाणपण फार गहन नाही. इतकी साधी गोष्ट तर 5वीतला मुलगाही सांगू शकेल. पुढे तो या गोष्टीत आणि योबाच्या दुःखामध्ये सारखेपणा शोधतो व म्हणतो, 13वे वचन, देवास विसरून जाणाऱ्यांची गती अशीच आहे, भक्तिहीनाची आशा मावळते. श्रोत्यानो, या ठिकाणी बिल्दद योबावर ढोंगीपणाचा आरोप करीत आहे. योब काहीतरी लपवीत आहे आणि नुसते धार्मिकतेचे सोंग आणीत आहे असे त्याला म्हणायचे आहे. पुढे तो 14 आणि 15 वचनांमध्ये म्हणतो, त्याच्या आशेचा भंग होतो, ज्यावर त्याची भिस्त असते ते कोळ्याच्या जाळ्यासारखे ठरते. तो आपल्या घरावर टेकला असता ते टिकावयाचे नाही, त्याने ते घट्ट धरिले असता ते स्थिर राहावयाचे नाही. म्हणजेच जे देवाचा मार्ग विसरतात, जे अभक्तीने चालतात, ज्यांना देवाचे भय नाही, अशांची कशी दैन्यावस्था होते ते योबाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते असेच त्याला सुचवायचे होते. अशा बोलल्याने त्याचे सांत्वन करण्याऐवजी बिल्दद त्याच्या जखमा आणखी मोठ्या करायला जणू पाहत होता. तो म्हणतो, तू देवाचे भय बाळगत नाहीस म्हणून तू आशाही नाहीस. ख्रिस्तनामात होऊनी दंग, ख्रिस्तनामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, नाव गोडी प्रभू गायनाची, लुप्त जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त देवाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग,
की पुढे तो म्हणतो, वाचूया श्रोत्यानो 20 वचन, 8 अध्याय 20 वचन. पहा, देव सात्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही, तो कुकर्म्याला हाती धरीत नाही. बिल्ददचे हे विधान अगदी चुकीचे आहे. परमेश्वर तर दुष्टांनाही सहाय्य करतो. तो त्यांच्यावर आपला सूर्य उगवतो आणि त्यांच्यावर आपला पाऊसही पाडतो. त्यांना सुद्धा तो दयेची संधी देतो. आपल्याला पवित्र शास्त्र यशायाचे पुस्तक 55 अध्याय आणि 7व्या वचनात सांगते. 55 अध्याय 7वं वचन, यशायाचे पुस्तक. दुष्ट आपला मार्ग व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देऊ आणि यहोवाकडे तो परत येऊ, म्हणजे तो त्याच्यावर दया करील आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ, कारण तो उदंड क्षमा करील. श्रोत्यानो, आमच्यापैकी परिपूर्ण कोण आहे? कोणीच नाही. पवित्र शास्त्र आम्हाला रोमकरास लिहिलेल्या पौलाच्या पत्रात म्हणते, नीतिमान कोण आहे? कोणीच नाही. सर्वांनी पाप केले आहे, सर्वच देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे. पण आम्ही अन्यायी, पापी, दुष्ट असलो तरी परमेश्वराने आम्हाला आपल्या जवळ बोलावले आहे. तो यशायाचे पुस्तक 44 अध्याय आणि 22 वचनात म्हणतो, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके आभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धरिले आहे. बिल्ददचे विधान एका अर्थी योग्य असू शकेल, पण ते सत्य नाही. तो योबाला शेवटी काय म्हणतो ते आपण 21 आणि 22 वचनांमध्ये वाचूया. 8 अध्याय 21 आणि 22 वचने. तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जय जयकार करवील. तुझे वैरी लज्जेने व्याप्त होतील, दुष्टांची राहुटी नाहीशी होईल. बिल्ददच्या ह्या बोलण्यावरून स्पष्ट दिसते की त्याला देवाची ओळख नाही, त्याला योबाची ओळख नाही आणि तो स्वतःलाही ओळखत नाही. त्याला वाटते की आपण फार चतुर आहोत, हुशार आहोत, पण आपले ज्ञान किती उथळ आहे हे त्याला समजत नाही. आपण देवाच्या न्यायसनावर बसू नये हे देखील त्याला समजत नाही. श्रोत्यानो, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपणापैकी एक देखील परिपूर्ण नाही आणि तरीही परमेश्वराने आपल्या विपुल प्रीतीला अनुसरून मानवापर्यंत पोहोचवायचे ठरवले. त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानवासाठी दिला, यासाठी की येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे त्याला येशू ख्रिस्ताचे न्यायपण किंवा नीतिमत्व प्राप्त व्हावे. येशू ख्रिस्ताद्वारे मानवाचा पवित्र प्रभू परमेश्वराबरोबर समेट व्हावा. आता आपण 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात योबाने बिल्ददला उत्तर दिले आहे. या उत्तरामध्ये योबाने बिल्ददला स्पष्टपणे सांगितले आहे की बिल्ददच्या त्या बडबडीचा योबाला काही एक फायदा झाला नाही, कारण बिल्दद त्याच्या समस्येविषयी काही बोललाच नाही. योब या उत्तरात सांगतो की त्याची बाजू परमेश्वरासमोर मांडावी याची त्याला गरज आहे. या अध्यायात योबाची मध्यस्थाची गरज, आवश्यकता खूप स्पष्टपणे, तीव्रतेने प्रगट झाली आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर तो ख्रिस्ताच्या मध्यस्थीसाठी व्याकुळ झाला आहे. 9वा अध्याय आणि पहिली 2 वचने आपण वाचूया. तेव्हा योब म्हणाला, खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे, पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? याचा अर्थ असा की बिल्दद जे काही बोलला त्यापैकी बरेच काही खरे होते, परंतु त्याच्या बोलण्याने योबाची समस्या सुटली नव्हती. योब या आताच वाचलेल्या वचनानुसार त्याला म्हणत आहे, बिल्दद, तुझ्या बोलण्यात तथ्य आहे, पण मी देवासमोर न्यायी कसा ठरेन? मला वाटतं की यावेळेस योबाला ख्रिस्ताविषयीच्या सुवार्तेची गरज होती. देवासमोर मनुष्य न्यायी कसा ठरू शकतो हे समजण्याची त्याला गरज होती. तुम्ही व मी श्रोत्यानो, ख्रिस्त जन्मानंतरच्या काळात जन्माला आलो, याबद्दल मी देवाचे आभार मानते, कारण आम्ही 2000 वर्षांपूर्वी कल्वरीच्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने मानवासाठी जे मरण पत्करले त्याकडे मागे वळून पाहू शकतो. त्याच्या मरणामुळे जी पाप मुक्ती मानवाला मिळाली त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष देणाऱ्या हजारो लोकांचे पुरावे आमच्या समोर आहेत. हा येशू ख्रिस्त तुमच्या व पवित्र देवाच्या मध्ये मध्यस्थी करीत आहे असे पवित्र शास्त्र योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि पहिल्या 2 वचनात सांगते. वचन आम्हाला सांगते, जर कोणी पाप केले तर येशू ख्रिस्त जो न्यायी तो बापाजवळ आपल्या मध्यस्थी आहे आणि तो स्वतः आपल्या पापांचे प्रायश्चित आहे आणि केवळ आपल्याच पापांचे नव्हे तर संपूर्ण जगाच्या पापांचे प्रायश्चित आहे. आजही परमेश्वराबरोबर समेट व्हावा यासाठी मध्यस्थाचा जर तुमच्यापैकी कोणी योबाप्रमाणे शोध करीत असेल तर ख्रिस्ताकडे या.
त्या खऱ्या मध्यस्थाकडे या. बिचाऱ्या योबाला हा हक्क प्राप्त झाला नव्हता. तो काही प्रश्न विचारतो, पण त्याला त्याची उत्तरे मिळत नाहीत. तो पुढे 9वा अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये म्हणतो, तो देवाशी वाद करू लागला तर 1000 गोष्टीतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे. त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? योब त्यांना म्हणतो आहे की मी ढोंग करीत नाही. तुम्हाला वाटतं का की मी देवासमोर धार्मिकतेचा आव्हानत आहे? तुम्ही चूक करीत आहात. त्याच्याशी मी वाद घालू शकत नाही हे मला माहीत आहे. त्याने मला जर काही प्रश्न विचारला तर मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. खरे तर योबाला आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी होती आणि ती उत्तरे परमेश्वराने द्यायला हवीत अशी त्याची इच्छा होती. परंतु परमेश्वर त्याच्यापासून फार दूर होता. पुढे तो 5 ते 8 वचनांमध्ये म्हणतो, तो पर्वतास नकळत अचानक हटवितो. तो आपल्या क्रोधाने त्यास उलथून टाकितो. तो पृथ्वीस कापून तिला स्थान भ्रष्ट करीतो. तिचे आधारस्तंभ थरथरतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही. तो ताऱ्यास मोहर बंद करीतो. तोच आकाशमंडळ विस्तारितो. तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरीवरून चालतो. श्रोत्यानो, या ठिकाणी देवाचे निर्माता म्हणून एक फार प्रभावी चित्र रंगविण्यात आले आहे. यावेळेस या ठिकाणी योबाला परमेश्वराची निर्माणकर्ता म्हणून ओळख आहे. परमेश्वराच्या प्रेमदयेची त्याला ओळख नाही. त्याचे सृष्टीतून व्यक्त होणारे सामर्थ्य भयप्रद आहे आणि अशा अतिशय सामर्थ्यशाली परमेश्वराशी योबाची ओळख झालेली आहे. परंतु तोच परमेश्वर अति दयाळू व कनवाळू आहे हे योबाला माहीत नाही. पुढे तो 9 आणि 10 वचनांमध्ये म्हणतो, त्याने सप्तऋषी, मुग, शीर्ष, कृतिका व दक्षिणेकडील नक्षत्र मंडळे उत्पन्न केले. तो अतर्क्य महत् कृत्ये, अगणित अद्भुत कृत्ये करीतो. योबाच्या या बोलण्यावरून समजते की योबाला ग्रहताऱ्यांचेही ज्ञान होते. पण तरीही तो असे म्हणत नाही की त्याचे जीवन एका नक्षत्राच्या नियंत्रणाखाली आहे. एखाद्या विशिष्ट ग्रहामुळे आपले जीवन दुःखाने भरले आहे असे तो मुळीच म्हणत नाही. एक निर्मित वस्तू, तीही मानवासारखी सचेतन नसलेली, मानवाच्या जीवनावर कसा प्रभाव टाकू शकते किंवा त्याचे जीवन कसे ताब्यात ठेवते हे मला समजत नाही. श्रोत्यांनो, योबाला माहीत होते की त्याच्या परिस्थितीला ग्रहतारे जबाबदार नाहीत आणि ग्रहताऱ्यांचा निर्माणकर्ता प्रभू परमेश्वर आहे हे तो ओळखत होता, जाणून होता. 11व्या वचनात पुढे तो काय म्हणतो पहा, तो माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. योबाला माहीत आहे की प्रभू परमेश्वर या विश्वाचा निर्माणकर्ता आहे आणि तो आत्मा आहे. आपण त्याला पाहू शकत नाही. 13 आणि 14 वचनांमध्ये तो बिल्ददला म्हणतो, देव आपला क्रोध आवरीत नाही. राहाबाचे सहकारी त्याच्या पुढे दबून जातात. तर मी त्याला उत्तर द्यावे आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा असा मी कोण आहे? श्रोत्यानो, योबाला थोड्याफार प्रमाणात तरी स्वतःची ओळख आहे असे मला वाटते. कारण त्याला माहिती आहे की देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये येण्याची संधी त्याला कधीच मिळणार नाही आणि जरी परमेश्वर त्याच्याशी बोलला तरी त्याला काय उत्तर द्यावे हे आपल्याला समजणार नाही. मला वाटतं आपण सर्वच जण कधी ना कधीतरी देवाच्या नावाने फार बडबड करतो आणि खूपदा कुरकुर आणि तक्रार करतो. पण थोड्या वेळ आपण कल्पना करून पाहूया की खरंच आपल्यासारख्या पापी व मर्त्य मानवाला पवित्र देवाच्या समक्षतेत जाता येईल काय? आणि जर जाता आले तरी प्रचंड सामर्थ्यशाली परमेश्वरासमोर एक शब्द तरी आपल्याला व्यवस्थितपणे उच्चारता येईल काय? तुमच्यापैकी कोणी कधी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेले आहे आणि त्यांच्यासमोर बोलण्याचे धाडस कोणी केले आहे काय? आम्ही त्यांच्या पश्चात फार बोलू, परंतु त्यांच्या समोर गेल्यानंतर आपण चूप राहू. आता 16वे वचन पहा काय सांगते. 16व्या वचनात तो म्हणतो, मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती. परमेश्वर आमचे बोलणे ऐकतो यावर योबाचा विश्वास नव्हता. तो पुढे म्हणतो 9वा अध्याय 17 ते 19 वचनांमध्ये, कारण तो वादळाने माझा चुराडा करीतो, विनाकारण मला घायावर घाय करीतो. तो मला श्वासही घेऊ देत नाही. तो मला क्लेशाने व्यापून टाकितो. बलवान कोण असा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणेल? 20 आणि 21 वचनांमध्ये तो म्हणतो, मी निरपराध असलो तरी माझे तोंड मला अपराधीच ठरविल. मी निर्दोष असलो तरी तो मला दोषीच ठरविल. मी निर्दोष आहे तरी माझे मला काही कळत नाही. माझा जीव मला नकोसा झाला आहे.
श्रोत्यानो, ह्यावरून दिसतं की त्याची मानसिक स्थिती कशा प्रकारची होती. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की बिल्दद याने इयोबाच्या दुःखाबद्दल आपला दृष्टिकोन कसा मांडला. त्याचे बोलणे हे दुःखाला पापांच्या शिक्षेशी जोडणारे होते. तसे पाहिले तर बिल्दद टीका करणारा, आरोप करणारा ठरला. त्याने सांत्वन देण्याऐवजी जखमा दिल्या. प्रियानो, जगामध्ये बिल्दद सारखे पारंपरिक लोक आमच्या संपर्कात येतात. नको त्या गोष्टी आम्हाला ऐकवतात, पण त्यामुळे आम्ही खचून जाऊ नये. देवाचा न्याय आणि सामर्थ्याला समजून घेण्यामध्ये आम्ही अशक्त असू नये. यावेळेस आपण देवाकडून आम्हाला हे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आत्तापर्यंत तू आमची काळजी घेतलेली आहेस. होय प्रभूजी, आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभूजी, ज्याप्रमाणे आम्ही पाहिलं इयोबाच्या जीवनामध्ये समस्या कशी आली होती आणि या समस्येमध्ये त्याच्या मित्रांनी त्याला कसं वागविलं. होय बापा, आमच्या देखील जीवनामध्ये असे प्रसंग येतात ज्यावेळेस आम्हाला कोणीतरी धीर द्यायला हवा असतो, त्यांच्याकडून आम्हाला दिलासा प्राप्त व्हावा असं वाटत असतं. त्यावेळेस मात्र प्रभूजी आमची घोर निराशा होते आणि प्रभूजी आम्ही अशा बोलण्याच्याद्वारे खचून जातो. आमची निराशा आणखीन वाढते. परंतु बापा, तू आज आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही अशा अतिघोर निराशेच्या दरम्यान आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून राहावं. होय प्रभूजी, आमचा विश्वास तेवढा खंबीर तू करावा, दृढ करावा म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपीत आहोत. आम्हाला ठाऊक आहे, आमच्या प्रत्येक समस्येमधून बाहेर काढणारा, तू आमच्यावरती प्रीती करणारा आमचा देव आहेस. आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.